तर आज आपण बनवणार आहोत पालकची रेसिपी। तर पालकची रेसिपी बनवण्यासाठी मी सर्वात आधी गरम पाणी उकळायला टाकलेलं आहे। आपला पालक चिरुस्तर गरम पाणी उकळून होईल। त्यानंतर चिरलेला पालक पातेल्यामध्ये टाकायचा आहे। मी बाउल यूज केलेला आहे आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर एक चाळणीचा यूज करून आपण सर्व पाणी नितळून घेणार आहोत। तर सर्व पाणी नितळून घेणार आहोत। तर हे अशा पद्धतीने नितळून घेतलं आहे। चिरलेला पालक तुम्ही गरम पाण्यात टाका आणि थोडंसं खालीवर करून घ्या, पाण्यात मिक्स करून घ्या व्यवस्थित। आणि त्याच्यानंतर आपण इथे डाळ भिजायला घातलेली आहे 3 ते 4 तासापूर्वी। ती हरभऱ्याची डाळ यामध्ये यूज करणार आहोत। तर सगळीकडे टाका, त्यानंतर परत परतून घ्या आणि आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत। तर पालक ज्यावेळेस शिजत असतो त्यावेळेसच मीठ घालायचे आहे, कारण ते पूर्ण पालकच्या आर्कमध्ये मीठ उतरतं। इथे आपल्याला लागणार आहे 2 कांडे लसूण आणि 4-5 हिरवी मिरची। त्यानंतर आपण शिजलेला पालक घ्यायचा आहे आणि तो चाळणीचा यूज करून त्यामधलं परत सर्व पाणी काढून घ्यायचं आहे, कारण पाणी जर हे यूज केलं आपण तर आपला पालक एकदम पातळ होईल। तर आपल्याला पातळ पालक नको आहे, त्यासाठीच आपण हे करायचं आहे। त्यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि आले यांची पेस्ट करून घ्यायची आहे। ही पेस्ट आपल्याला फोडणीसाठी उपयोगी येणार आहे। तर पेस्ट आपली रेडी झालेली आहे। त्याचप्रमाणे आता पालकही घ्यायचा आहे, 1 बाय 1 आणि सगळा पालक मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे, त्याचीसुद्धा पेस्ट करून घ्यायची आहे। तर एका पातेल्यामध्ये मी सर्व पालक एकत्र केला आहे। आपण पाणी यामध्ये काहीही यूज केलेलं नाही। त्याचप्रमाणे जी डाळ टाकली होती तीही मी निवडून एका साईडला ठेवली आहे, कारण डाळीचा पण गाळ होईल। इथं तेल टाकून मी त्यामध्ये शेंगदाणे घातले आहे, तळून घेत आहे। त्याचप्रमाणे हिरवी मिरची आणि ही काळी मिरची पावडर टाकायची आहे आणि आपण जे पालक मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि थोडंसं पाणी घालून एक उकळी फोडून घ्यायची आहे। तर अशा प्रमाणे तुमची पालकची भाजी रेडी झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।